सराव संच 2.3 मधला आपला चौथा प्रश्न चालू आहे. वायचा वर्ग वजा 12y प्लस 2 बरोबर 0 असं समीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते प्रश्न अगोदर तुम्ही लिहून घ्या जेणेकरून आपल्याला उत्तर काढणं आणखीन सोपं जाईल. काय दिलेलं आहे चौथा प्रश्न? कुठे गेला? 9y वर्ग वजा 12y इथे लिहितो मी. 9y वर्ग वजा 12y पुढं काय दिलेलं आहे आपल्याला? प्लस 2 बरोबर 0. प्लस 2 बरोबर 0 असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता या समीकरणाच्या दोन्हीही बाजूला तुम्हाला 9 भाग घालता येतो बरोबर, जेणेकरून आपल्याला समीकरण अत्यंत सोपं होईल. आता 9 1 9 9 2 18 अशा प्रकारे आपण त्याला भाग देऊ शकतो. आपण लिहू इथं समीकरणाच्या दोन्ही बाजूला 9 भागून. इथं लिहितो मी समीकरणाच्या दो भाग कितीना काय करायचंय? भागाकार भागून. आता 9ला भागायचंय म्हणून इथं आला 9y वर्ग. आता वजा 12y मध्ये काय येणार? त्याचं उत्तर तुमचं छेदामध्ये येणार आहे बघा. 4/3y. मग 4/3y एवढं येणार आहे. आणि वजा 2 साठी तुम्हाला 2ला भाग जात नाही 9 म्हणून आपल्याला 2 छेदामध्ये 9 जसे आला तसे ठेवावे लागतील. म्हणून इथं 9/2 घ्या किंवा 2 छेदामध्ये 9 घ्या, तुम्हाला जे परवडन ते. मग आपण काय करू? 9/2 घेऊ. इथं या 9/2 बरोबर 0 असं समीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता याच्यात सहगुणकाची तुलना काय होणार आहे? तुम्हाला के ची किंमत किती दिलेली आहे? एचा वर्ग बरोबर. आणि याची बाकीचे जे काय किमती तुम्हाला दिलेल्या आहेत त्या पण आपण पाहणारच आहोत. मी डायरेक्ट सहगुणकाची तुलना देतो. इथं वजा 4/1 आहे बघा. सहगुणकाची तुलना आपल्याला सहगुणकाची तुलना करताना काय आहे तुम्हाला दिलेलं? वजा 4/3 एवढं दिलेलं आहे. मग बरोबर याच्यामध्ये काय आहे? 2 आहे बरोबर. आणि के ची किंमत काढताना काय करायचं तुम्हाला? एचा वर्ग दिलेला आहे. के ची किंमत काढताना काय आपल्याला दिलेलं असते? एचा वर्ग. आता हे एचा वर्ग, मग आपल्याला इथं ए ची किंमत पाहिजे. 2 काय घेणं देणं आहे का? नाही. 4/3. मग इथं ए ची किंमत काढण्यासाठी ए समोर आणा बरोबर. ह्या 2 न 4ला भाग जातो म्हणजे आपली किंमत येणार आहे 2/3. मग 2 काय आहेत? वजा आहेत. मग वजा. आणि आता इकडे के चा वर्ग आपलं के च्या किमतीमध्ये काय करायचं तुम्हाला? एचा वर्ग काढायचा. मग एच्या वर्गाची किंमत काय आहे? हीच आहे जी ए मध्ये आले तीच एच्या वर्गाची किंमत येणार. मग एच्या वर्गाची किंमत आपल्याला वजा 2/3 कंसाचा वर्ग. म्हणजे याची किंमत तुमच्याकडे काय येणार आहे? 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 म्हणजे 4/9 अशा प्रकारे तुमची ही किंमत येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा? थोडंसं लक्ष द्या. आता हे झालं सहगुणक. याच्यामध्ये आपल्याला समीकरण मांडायचे. समीकरण काय दिले तुला? इकडे बघा. आपल्याला समीकरण मांडायचं. y वर्ग वजा 4/3y अधिक 9/2 बरोबर 0. आता याच्यामध्ये तुम्हाला के च्या किमती ठेवायच्या आहेत आणि त्या अशा बरोबर ठेवायच्या. मग के ची किंमत ठेवायची म्हणून y वर्ग आपल्या जागेवर वजा 4/3y आपल्या जागेवर प्लस प्लस आहे तिथं प्लसला प्लस. मग काय आलती याची किंमत तुमच्या? 9/4 का 4/9? 4/9. मग 4/9 वजा 4/9 आणि इकडची काय किंमत आहे तुमच्या? 2/9 ती अधिक आहे आपलं 9/2 ती अधिक आहे. मग बरोबर 0. आता याचं वर्गमूळ, याचं चिन्ह आणि याचं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय काय घ्यायचं आहे आणि काय काय घ्यायचं नाही. मग म्हणून वायचं वर्गमूळ जसे आला तसं बरोबर. आता दोघांच्या वर्गमूळामध्ये वजा 4चं वर्गमूळ 2, 3ला वर्गमूळ नाही कंसाचा वर्ग. मग इकडच्या कंसामध्ये काय येणार आहे? जे आपल्याला दिले तेच येणार आहे. मग वजा काय दिलं तर तुम्हाला? 4/9 प्लस 2/9 ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा असतो. पण होते का बघू. इकडे याला भाग घातला तर भागाकार पण होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे काय येईल? 9/2 उत्तर येईल. 9/2 बरोबर. मग बरोबर किती? 0
काय काढायचे तुम्हाला? दोन्हीही बाजूचे वर्गमूळ घ्यायचे आहेत. मग दोन्हीही बाजूचे वर्गमूळ घेताना काय करा? म्हणून इथं घ्या, वाटल्यास लिहा इथं, दोन्हीही बाजूचे वर्गमुळे घेऊन, वर्गमुळे विश्वाटमध्ये घेऊन तुम्ही लिहा. दोन्ही बाजूचे काय घ्यायचे तुम्हाला? वर्गमूळ. मग वर्गमूळ घेताना ही संख्या कंसाच्या बाहेर येईल. वाय, वायच्या ठिकाणी काय आहे तुमचं? -2/3, -2/3 बरोबर. काय आलं तर तुमचं? वजा किंवा अधिक. मग अधिक किंवा वजा 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून 2 ला कंसामध्ये घ्या. 9चं वर्गमूळ निघते म्हणून 3 लिहा. हे झालं तुमचं वर्गमूळाचं उत्तर. मग आपल्याला तर दोन्हीकडच्या किमती काढायच्यात. दोन्हीकडच्या काय करायच्यात तुम्हाला? किमती. इथपर्यंत आलं लक्षात बघा. समीकरणाच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आता काय नाही, सरळ सरळ तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे आणि उत्तर पण मी तुम्हाला काढून देणार आहे. हे अधिक आहे तिकडे वजा जाणार, इकडे अधिक येणार, अशा प्रकारे. मग इकडं लक्ष द्या एकच मिनिट. इकडे किंमत येणार तुमची y वजा 2/3 आली का? आली. मग बरोबर किती? वर्गमुळात 2/3. आता किंवा पुढं काय किंमत येणार आहे तुमची? तीच किंमत. मग y वजा 2/3 आली. मग बरोबर वजा वर्गमुळात 2/3. आपल्याला फक्त yच्या किमती गरजेच्या आहेत. मग म्हणून इथं काय येणार तुमच्याकडे? y बरोबर 2 वर्गमुळात अधिक 2/3 किंवा इकडं काय राहणार आहे तुमची किंमत? ती झाली का? दिसं ना, एकच मिनिट थांब, संपलं आपलं. आता इथं राहणार आहे y बरोबर वजा वर्गमुळात 2 अधिक 2/3. अशा प्रकारे तुमचं समीकरण झालेलं आहे. एक किंमत येणार आहे फक्त वर्गमुळात 2 अधिक 2 आणि दुसरी किंमत येणार आहे वजा वर्गमुळात 2 अधिक 2. अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न या ठिकाणी संपलाय. हीच तुमची मुळे येणार आहेत. बरोबर. आपण प्रश्न 5व्याकडे जात आहोत. प्रश्न 5वा काय दिलेला आहे? 2y वर्ग अधिक 9. मग आपण लिहू 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0 असं लिहिलेलं आहे. समीकरणाचा जर अभ्यास तुम्ही केला तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला तुमच्याकडे 2 ने भाग जाऊ शकतो. मग 2 ने भाग घातल्यानंतर समीकरण काय येणार आहे आपल्याकडं? बरोबर. मग आता याला 2 ने भागून दोन्ही बाजूला 2 ने भागू. बरोबर. आता 2 न भाग दिला y वर्ग अधिक 9/2 हे तुमचं आलं. मग 9/2 काय? y. आपल्याला घ्यायची k ची किंमत आणि अधिक किती? 5 बरोबर काय? 0. अशा प्रकारे समीकरण तुमचं तयार झालेलं आहे. आता इथं सहगुणकाची तुलना तुमच्या लक्षात आली 9/2 येणार आहे म्हणून. आणि इकडे याचा वर्गामध्ये पण किंमत काय येणार आहे तुमची? 9/2च किंमत येणार आहे. आता आपण डायरेक्ट सहगुणकाची तुलना करू. बरोबर. सहगुणकाची काय करायची आपल्याला? तुलना. मग सहगुणकाची तुलना करताना काय करायचं तुम्हाला? 9/2 बरोबर 2a आणि k बरोबर काय किंमत आहे बाबा? k बरोबर a चा वर्ग आपल्याकडे आहे. आपल्याला सरळ सरळ 2 ची किंमत सरळ सरळ काय करायचं तुम्हाला? a ची किंमत काढायची. मग म्हणून 2a मधला a समोर घ्या. हा 2 गुणाकारात येते भागाकारामध्ये जाणार. म्हणजे 9 आपल्याकडे छेदामध्ये जसे आला तसे आणि 2 आणि 2 चा गुणाकार झाला, किंमत आली तुमच्याकडे 4. आणि k ची किंमत काय दिलेली आपल्याकडं? तर k ची किंमत दिलेली तुम्हाला a चा वर्ग या ठिकाणी. a ची किंमत काय आपल्याकडे? 9/4. मग k बरोबर 9 चा वर्ग किती? 81 आपल्याकडे आलेला आहे. बरोबर. आणि 2 चा वर्ग किती? आपला 4 चा वर्ग किती? 16. मग आपल्याकडे 81/16 एवढी k ची किंमत येणार आहे. आता समीकरण काय येणार आहे? समीकरण तर आपण इथं लिहिले एवढं. मग इथून पुढे समीकरण तुमचं चेंज होणार आहे. मग आता चेंज नेमकं कुठं होणार? ह्या इथून बघा, लक्ष द्या. y + 9/2y प्लस इथून पुढे आपल्याला k च्या किमती मांडायच्या, a च्या पण किमती मांडायच्या आहेत.
मग इकडं काय होणार आहे, अधिक मध्ये येणार आहे 81/16 इथं 81/16 आणि वजा इकडं पण येणार आहे 81/16 किती 16. मग +5 का -5, इथं काय दिले +5, मग इथं लिहू आपण +5 बरोबर 0. आता मी मगाशी सांगितल्यासारखं याचं वर्गमूळ, याचं चिन्ह, ही संख्या कंसामध्ये तुमच्याकडे जशाला तशी यायला पाहिजे, बरोबर. मग आपल्याकडे काय दिलेलं होतं, वायचा वर्ग, सॉरी मी तो वायचा वर्ग लिहिला नाही, लक्ष द्या रे, इथं पण लिहिला नव्हता. म्हणून आपल्या वायच्या वर्गातला फक्त वाय आपल्याकडे आला. 9/2 मधलं आपल्याकडे चिन्ह जशाला तसं आलं. मग आता 9/2 ही याची किंमत आहे, मग वाय. मग काय करायचंय, कंसाचा वर्ग पुढं वजा दिलेला आहे आपल्याला, बरोबर. आता यांची बेरीज, एक मधून हे वजाबाकी होऊ शकते, म्हणून मग आता काय येणार आहे तुमचं, इकडच्या कंसात -81 अधिक 80 छेद काय तुमचा सारखा किती 16, मग 16 बरोबर किती 0, बरोबर. आता काय करायचं तुम्हाला, इकडं वजाबाकी होती एकच राहते, वजा अधिक वजा बाकी असं उत्तर आपल्याकडे येऊ शकतंय. म्हणून इथं y + 9/2y कंसाचा वर्ग वजा इकडं वजाबाकी झाली, सरळ सरळ तुमच्याकडे काय आलं उत्तर, -1/16 बरोबर 0. आपल्याला दोन्हीही बाजूचे वर्गमूळ घ्यायचे. मग मी इथं लिहितो, दोन्ही बाजूचं काय करायचं आपल्याला, वर्गमुळे घेऊन, बरोबर. मग दोन्हीही बाजूचे वर्गमूळ घेताना तुमचे संख्या कंसाच्या बाहेर येईल, y + 9/4 9/4 आपण 2 लिहिली का, 9/4 9/4 प्लस याचं वर्गमूळ. आता काय येणार आहे आपल्याकडं, 16चं वर्गमूळ किती 4, मग अधिक 1/4 बरोबर 0. आता आपल्याला काढायच्या समीकरणाच्या उकली. मग इकडं y + 9/4 अधिक 1/4 हे आपल्याकडे दिलेलं आहे, किंवा हे नसलं जमत तुम्हाला तर बरोबर 1/4 पण तुम्ही लिहू शकता. तर मग इकडं के ची किंमत काढताना तुम्हाला काय करायचंय, मग किंवा के ची किंमत काढताना किंवा मग y अधिक 9/4 बरोबर 1/4. मग ते वजा का अधिक, इकडचे अधिक झाले, इकडचे कोणते येणार तुमच्याकडे वजा 1/4. अशा प्रकारे इथपर्यंत झाले का रे, मला वर मांडायचे खालच्या दिसत नाही, झाले का, यावर लिहून इथपर्यंत लिहून घ्या, किंवा हे लिहून घ्या, 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो काय होतं दिलेलं. मग आपल्याकडे वायच्या किमती होत्या, मग y + 9/4 बरोबर 1/, किती आलं आपलं 4, किंवा इकडं काढायची आपल्याला के ची किंमत. मग के च्या किमतीमध्ये काय होतं तुमच्याकडं, मग तेच होतं y अधिक 9/4 बरोबर वजा 1/4 आपल्याकडे दिलेलं आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय, इकडची किंमत काढताना हे 1/4 समोर आले आपल्याकडं, y बरोबर किंवा y बरोबर जे आहे ते संख्या तुमच्याकडे समोर आली. मग वजा अधिक वजा बाकी, इकडे 1/4 वजा 9/4 इकडे आली तुमच्याकडं, किंवा y प्लस इकडं पण काय होणार आहे तेच बदल होणार आहे, फक्त इकडे काय होणार आहे बेरीज, इकडे काय झाली वजाबाकी. मग इकडे 1/4 वजा होते अधिक झाले, मग अधिक 9/4 जशाला तसे आपल्याकडे राहिले, किंवा वजा करा, हे वजा आहेत हे वजा करा, वजा वजा अधिक, बरोबर, वजा वजा अधिक, आणि इकडे अधिक वजा वजा बाकी. मग इकडं y ची किंमत तुमच्याकडे आली 1 मधून 8 वजा करायचे, म्हणून 8/4 अशी इकडे एक किंमत तुमच्याकडे आली, म्हणजे इथं भाग जाऊ शकतो. आणि इकडं किंवा 9 आणि 1 किती 10 छेदामध्ये किती 4, बरोबर आली. आता इथं y बरोबर भाग घालायचा, 4 1 4 4 2 8 अशी तुमच्याकडे किंमत येऊ शकते. म्हणून याची किंमत काय आली, याची आली आपल्याकडे -2. आता किंवा इकडं दोन्हीही संख्येला एकाच संख्येने तुम्हाला भाग घालायचा. मग इकडं काय तुमचं दिलेलं y वजा 10/4, मग 2 5 10 आणि 2 2 4.
-5/2 इकडे किंमत आली आणि इकडे किंमत आलेली आहे तुमची -2. मग दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे तुमच्याकडे काय आली, तर एक मूळ आले आपल्याकडे -2 आणि दुसरं मूळ आहे आपल्याकडे 5/2. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची वर्गमुळे आहेत. आपला राहिलाय शेवटचा प्रश्न. आतापर्यंत कोणाला काही अडचण नव्हती, असली तरी तुम्ही मला एकदा विचारू शकता. तर आहे का? असन तर विचार, नाही चला. हां, 6वा प्रश्न दिलेला आहे बघा तुम्हाला. प्रश्न 6वा, 5x वर्ग बरोबर 4x + 7 एवढाच प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे. प्रश्न व्यवस्थित करायचा आहे म्हणून 5x वर्ग आपल्या जागेवर जशाला तसा. आता हे बरोबर 4 आहेत, ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचे, मध्ये अधिकचे झाले वजा, वजाचे झाले अधिक, बरोबर 0. असं आपल्याकडे समीकरण तयार होणार आहे. आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला तुम्ही 5ने भाग घालू शकता, तर जेणेकरून आपल्याला समीकरण छोट्यात छोटं मिळेल. मग 5ने भाग घालू. मग इथं लिहू आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 5ने भागून. मी शॉर्टमध्ये लिहितो 2 5ने भागून. 5ने काय करायचंय, भागायचंय. मग 5/5 x वर्ग वजा 4 आणि 5चा भागाकार तुम्हाला सरळ सरळ करायचा आहे. म्हणून आपण काय करू, 4/5 x प्लस 7ला 5ने भाग जातो का, नाही. म्हणून मग 7/5 बरोबर 0. समीकरण काय तयार झाले ते बघा. आता सहगुणकाची तुलना करताना आपल्याकडे -4/5 इकडे मी लिहितो. सहगुणकाची तुलना करताना ज्याची करून आपल्याला k ची किंमत काढायची ती. मग इकडे काय आलं तुमचं -4/5 बरोबर किती आला तुमचा 2a. दोन्ही आपल्याला कंपल्सरी दिलेले, मग 2a. आता आपल्याला काढायची k ची किंमत. मग k बरोबर काय दिलेलं असते आपल्याकडे, k बरोबर आपल्याकडे दिलेला असतो a वर्ग. मग k बरोबर a वर्ग आहे म्हणून a वर्ग. आता a ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग म्हणून a बरोबर आपल्या जागेवर जशाला तसा. मग a न ह्या 2 न 4ला भाग जाऊ शकतो, किंमत येईल आपली -2/5. मग तुम्हाला a हा कंसाच्या वर्गामध्ये दिलेला आहे. a काय दिलेला आहे तुम्हाला, k बरोबर a हा कंसाच्या वर्गामध्ये दिलाय. मग याचा काय करायचं, तुम्हाला वर्ग घ्यायचा आहे. मग आता इथं याचा वर्ग आला नाही, इथं आपण भागाकार केलाय. आता इथं k बरोबर -2/5 कंसाचा वर्ग. याच्यामध्ये काय येणार आहे, आता याची किंमत 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25. आपल्याकडे याची किंमत या ठिकाणी 4/25 आलेली आहे. आता समीकरण काय दिलेलं आहे तुला, समीकरण आहे x वर्ग वजा 4/5 आणि पुन्हा x दिलेला आहे बरोबर. मग x प्लस 7/5 बरोबर 0. आता आपल्याला समीकरण व्यवस्थित मांडायचं म्हणून व्यवस्थित त्याला आपण मांडून घेऊ. वजा 4/5 इथपर्यंत तुमचं जशाला तसं आलं. मग प्लस मध्ये काय व्हा, 4/25 वजा 4/25 अधिक 7/25 बरोबर 0. असं समीकरण आपल्याकडे होतं. सॉरी, अधिकचे पण वजा झाले, इथं अधिक होतं, इथं वजा. आता हे काय करायचे, कंसामध्ये घेताना x वर्गमूळ, पुढच्या संख्येचं चिन्ह, मागची संख्या जशाला तशी. मग इथं याचा वर्ग काय आला 2, मग याचं काय 5 कंसाचा वर्ग वजा. आता इकडं जे काय करायचे ते आपल्याला इथून ह्या दोघा जणांमध्ये कार्यक्रम राबवायचा आहे बरोबर. इथं 4चा वर्ग 2 आणि 5चा वर्ग 25 एवढं आपल्याकडे आलेलं आहे. मग आता इथं गुणाकार सरळ सरळ करा किंवा 5×7 35 2×2 4 असा वर्ग करा, जे गुणाकार तुमच्याकडे येणार आहेत ते. मग आता 25 आणि 5 30 2 32 33 यांची बेरीज जर तिरकस गुणाकार केला तर वेगळाच येईल, 25 100 अशा प्रकारे बरोबर. मग आता काय करायचं आपल्याला, इथं वजा आहे मग वजा आपण दिलेलं आहे. मग आता इकडे कंसामध्ये मी डायरेक्ट बेरीज मांडून टाकतो. मग 4 + 35
छेद काय तुमचा दिलेला आहे, छेद 25 दिलेला आहे, म्हणून मग 25 जशाला तसे कंस बंद बरोबर 0. आता याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला, दोन क्रिया करायच्या. इकडं आधी बेरीज होणार, इकडं काय होणार आहे ते बघा. मग इथं काय झालं तुमच्या x वजा 2/5 कंसाचा वर्ग वजा यांची काय करायची बेरीज. 35 आणि 4 किती 39, मग वजा 39 छेदामध्ये किती येतं 25 बरोबर किती 0. समीकरण लक्षात येईल ना. हां, मग आता इकडं काय करायचं आपल्याला, x वजा 2 छेदामध्ये 5 कंसाचा वर्ग. आता इथं भाग जातो का ते बघायचं. भाग नाही गेला तरी आपल्याला उत्तर काढावं लागेल. किंवा याचं काय करायचं, दोन्हीही बाजूचे वर्गमुळे घेऊन. मग इथं लिहू आपण, दोन्हीही बाजूचे काय करायचे तुम्हाला वर्गमुळं घ्यायचे. मग वर्गमुळे घेऊ. आता वर्गमुळे घेताना आपल्याला समीकरण व्यवस्थित लागेल का नाही लागेल, व्यवस्थितच मांडणार आहेत. मग इथपर्यंत झालं का बघा. काय अडचण असेल तर ते पण बघा, नसेल तर आपल्याला इथलं वर्गमूळ निघतंय, इथलं वर्गमूळ निघणार नाही. चला घ्या लिहून. दोन्हीही बाजूचे तुम्हाला काढायचे वर्गमूळ. मग x वजा 5 2 छेदामध्ये 5 याचं आपल्याकडे उत्तर आहे. मग बरोबर अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये 39चं वर्गमूळ निघत नाही, 25चं वर्गमूळ येते आपल्याकडे 5. मग x बरोबर, मग म्हणून x वजा 2 छेदामध्ये 5. मग ही एक तर अधिक येईल किंवा वजा येईल बरोबर. मग आपण अधिक घेतली तरी तर येणार बरोबर. वर्गमुळात 39 छेदामध्ये किती 5. आता किंवा मध्ये तुम्हाला याचं उत्तर पुन्हा काढायचं. मग किंवा मध्ये काढताना काय करणार आहे तुम्ही, x वजा 2 छेदामध्ये 5 वजा वर्गमुळात 39 छेदामध्ये किती आहे तुमच्याकडे 5. मग 5 आपल्याकडे जशाला तसे. इथं काय करायचे तुम्हाला, x ची किंमत काढायची. इथं किंमत काढताना तुम्ही काय करणार आहेत, हे 5 5 कॉमन आहे बरोबर. मग x बरोबर 2 वजा होते अधिक झाले वर्गमुळात 39 जशाला तसे छेदामध्ये 5 बरोबर. किंवा मग हे कळत नसलं तर इथं अधिक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल 2 आपण अधिक केलेत म्हणून बरोबर. आता इकडं x ची किंमत काढताना तुम्ही काय करणार आहेत, 2 वजा करणार आहेत. किंवा x बरोबर 2 वजा वर्गमुळात 39 छेदामध्ये किती 5. आता तुम्हाला तुमच्या वर्ग समीकरणाची मुळे काढायची. मग दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत आपल्याकडे, म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आपल्याकडे आली 2 प्लस वर्गमुळामध्ये 39 छेदामध्ये 5 आणि दुसरं काय आले वजा 2 वर्गमुळात 39 छेदामध्ये 5. अशा प्रकारे पूर्ण वर्ग पद्धती सराव संच 2.3 मधला 6वा पण प्रश्न आपला या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर काय अडचण वाटली मला नक्कीच कळवा, मी तुम्हाला सोल्युशन देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. शक्यतो अडचण येणारच नाही, 99.99% अडचण येणार नाही. पण अनावधानाने माझ्याकडून जर काही बोलता राहिला असेल किंवा तुम्हाला समजवताना ते समजण्यास तुम्हाला अडचण आली असेल किंवा मी सांगितलं नसेल, जसं आता इथं 39चा काही इथं 4 कुठून आले 35 कुठून आले 5 7 35 53 गुणाकार केल्यावर आपल्याकडे 7 छेदामध्ये 5 होते, आपण त्याचा गुणाकार केला बरोबर. किंवा मी तुम्हाला आता डायरेक्ट सहगुणकाची तुलना करून दिली, त्याच्याबद्दल जर काही शंका असेल तर बिनधास्तपणे विचारा. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.